नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीने संबंध मीरा भाईंदर शहरामध्ये मेट्रोमॅन प्रतापजी सरनाईक साहेब यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात संपन्न केला जातोय। काशीमीरा परिसरात 62 केक कापून या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी संपन्न केलेला आहे। पाहूया कार्यकर्ते काय सांगत आहेत, कसे मनोगत काय सांगा सर। आज 62 केक कापून या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेब मेट्रोमॅन यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात संपन्न केला जातो, काय सांगा। बघा, प्रभाग क्रमांक 14 चे आमचे लाडके अभ्यासू उपजिल्हा प्रमुख आदरणीय राममोहनजी शर्मा आणि त्यांचे सुपुत्र ज्यांचं युवराज फाउंडेशन आहे, याचं दोघांचं औचित्य साधून एक सरनाईक साहेबांबद्दलचं प्रेम म्हणा, त्यांच्याबद्दलची आपुलकी म्हणा, त्यांनी जे विकास कार्य केलेलं आहे प्रभाग 14 मध्ये तथा मीरा भाईंदर शहरामध्ये, का मीरा भाईंदर शहराला ज्या उंचीवर ठेवून नेण्याचं काम आदरणीय परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे। आज त्यांचा वाढदिवस म्हणजे लोकांचं तोंड गोड झालंच पाहिजे, ते गोडधोड लोकांचं तोंड व्हावं। शेजारच्या परिसरामध्ये बरेचसे पाडे आहेत, बरेचशे आदिवासी शाळा आहेत, मनपाच्या काही शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, या प्रत्येक ठिकाणी आज 62 केक कापून त्यांचं तोंड गोड करण्याचं काम राममोहनजी करत आहेत। खरंच कौतुक वाटतं अशा कार्यकर्त्याचं की अशा नेत्यावरती ज्या पद्धतीने ते प्रेम, ती आपुलकी आज या ठिकाणी बघायला मिळते। एक विकास पुरुषाचा वाढदिवस कसा असावा, एक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य चिकित्सा करत म्हणजे एक समाज प्रबोधनाचंही कार्य सुरू आहे आणि वाढदिवसही जोरात सुरू आहे। अख्ख्या मीरा भाईंदरमध्ये सर्व प्रभागामध्ये उल्हासमय वातावरण आजच्या दिवशी आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांना कोटी कोटी सलाम व त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। सर, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये 62 केक कापून राममोहन शर्मा यांनी एक प्रकारे रेकॉर्डच ब्रेक केलेला आहे, काय सांगाल। बघा, हे प्रेम आहे राममोहनजींचं, कारण हा असा कार्यकर्ता आहे ज्याला फक्त एक फोन येतो। कारण मी अनेकदा त्यांच्या गाडीमध्ये आम्ही एकत्र बसलेलो असतो, साहेबांचं फक्त त्यांना ए येतं, तर ए नंतर झेड पर्यंत कसं काम करायचं असतं या बुद्धिजीवी माझ्या मित्राला परफेक्ट माहिती आहे। असा हा खूप अभ्यासू कार्यकर्ता, धावपळ करणारा कार्यकर्ता, ज्याला प्रभागातल्या कोणाकोणाच्या रिझर्वेशन पासून ते काम अधिकाऱ्यांकडून कसं करून घ्यायचं अशी पूर्णतः माहिती ज्या कार्यकर्त्याला आहे, मग त्या कार्यकर्त्याचं एक विजन म्हणा की एक वेगळ्या स्वरूपामध्ये कसा मला वाढदिवस साहेबांचा करता येईल आणि आपण डायरेक्ट कुठेतरी मिठाई वाटण्यापेक्षा प्रत्यक्ष केक कापून त्या केकचा आस्वाद कसा या गोरगरिबांना देता येईल असा विचार ठेवणारा माझा हा नेता आहे। मी खरंच राममोहनजींचं आपल्या वाहिनीच्या माध्यमातून कौतुक करतो। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचा जो स्वभाव आहे, लहानातल्या लहान कार्यकर्त्यांच्या पाठीवरती थाप मारून मी तुझ्या सोबत आहे, चल तू पुढे, अशा पद्धतीने बोलणारे साहेब, त्यांचं कौतुक कसे आहे। बघा, त्याच स्वभावामुळे सरनाईक साहेब आधी नगरसेवकाचे आमदार आणि आमदारचे आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाले। एक ग्राउंड लेवलचा व्यक्ती जेव्हा कार्यकर्त्यापासून नेता बनतो तेव्हा त्याने सर्व कार्यकर्त्यांची सुखदुःख पाहिलेली असतात, कार्यकर्त्यांच्या आयुष्यातले अप अँड डाऊन्स पाहिलेले असतात। मग लोकांची, जनतेची आणि प्रामुख्याने कार्यकर्त्याची जाणीव ठेवणारा नेता म्हणून या महाराष्ट्रात ते प्रचलित आहेत। संपूर्ण फक्त मीरा भाईंदर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात याच कारणामुळे साजरा होतो। अशा शुभेच्छा द्याल सरनाईक साहेबांना। प्रथमतः तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरनाईक साहेबांना कोटी कोटी शुभेच्छा। आणि बघा, प्रभाग 14 मध्ये त्यांनी एवढं काम केलेलं आहे। सिमेंटचे रस्ते म्हणू नका, वेगवेगळी भवनं म्हणू नका, वारकरी भवन म्हणू नका, मराठा भवन म्हणू नका, प्रत्येक समाजाला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब हे फक्त देण्यासाठी त्यांचा जन्म आहे असं तरी मला वाटतं। आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे शुभेच्छुक, आणि आता तर एक नवीन त्यांनी हे केलेलं आहे मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, असं म्हणजे या वेळेला त्यांना अधिक शुभेच्छा आहेत सर्वांकडून, आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळो हीच आमची सर्वांकडून देवीकडे शुभेच्छा। काय सांगाल डॉक्टर साहेब, आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांना कशा शुभेच्छा द्याल वाढदिवसाच्या। आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचं जे सर्व तळागाळातील लोकांवरचं जे प्रेम आहे त्याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणून राममोहन शर्मा साहेबांनी उपजिल्हा प्रमुखांनी 62 केक कापले। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी आशिष हॉस्पिटल, इंदिराबाई सरनाईक हॉस्पिटल, तारा नेत्रालय यांचं आरोग्य शिबिर करून लोकांच्या तब्येतीची पण काळजी घेतलेली। आणि आम्हाला म्हणजे ॲज अ आशिष हॉस्पिटलचा ओनर म्हणून किंवा सर्वसर्वा म्हणून साहेबांसाठी अहोरात्र काम करण्याला सांगितले तरी आम्ही करू। ही जी मेजवानी राममोहन शर्मा साहेबांनी दिली, त्यांच्या सुपुत्रांनी दिले, याच्यातून एक ज्वलंत उदाहरण दिले की साहेब हे आपलेच आहेत आणि ह्याच्यासाठी आपण काही करू शकतो, असे आम्ही मावळे आहोत।
काय सांगशील युवराज, आज एवढा 62 केक कापून या ठिकाणी सरनाईक साहेबांचा वाढदिवस साजरा केला जातोय, तू कशा शुभेच्छा देणार सरनाईक साहेबांना? सर्वात आधी प्रभाग क्रमांक 14 जनताचे वतीने आणि इकडच्या शिवसैनिकाच्या वतीने साहेबांना वाढदिवसाची खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आज 62व्या दिनांच्या अवसरवर आम्ही 62 केक कापून ते गोरगरीब जनतेला आम्ही देणार आहोत आणि ते आरोग्य शिबिर लावून जनतेच्या हेल्थवर फोकस करणं हे आपला आजचा मोटिव्ह आहे. आणि जनताच्या वतीने आम्ही खूप खूप आभार आहे त्यांच्या नक्षे कदमावर आम्ही चालतोय आता. आणि खूप खूप धन्यवाद. काय सांगाल, 62 केक कापून आज सरनाईक साहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदात या ठिकाणी केला जातोय, कसा आनंद व्यक्त कराल, कशा शुभेच्छा द्याल सरनाईक साहेबांना? आपल्याला माहिती असेल की कालच आमच्या आशिष हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर पालघर साहेबांनी ब्लड डोनेशनचा कॅम्प आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवले होते. आणि आज आपण आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, आयुष्यमान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. शिवसेना प्रभाग क्रमांक 14 आणि युवराज फाउंडेशनच्या वतीने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी 62 केक कापण्याचा आमच्या सर्वांचा एक विचार झाला, मनामध्ये आला. आणि याचं कारण हेच आहे की प्रभाग क्रमांक 14 मध्ये आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी झालेली आणि प्रलंबित असलेली कामं 650 कोटीची कामं खास करून प्रभाग क्रमांक 14 मध्ये आजपर्यंत मीरा भाईंदरमध्ये सगळे लोकांनी सत्ता उपभोगली. मीरा भाईंदर मनपाच्या माध्यमातून विकास कामे झालेली नाही. तर सरनाईक साहेबांनी ज्याचाच महापालिकाचे डिझॉल्व झाला, बरखास्त झाली, त्याचा प्रशासकीय कारभार लागला, तर साहेबांनी या प्रभागामध्ये 650चे निधी दिले. त्याचा आमच्यामध्ये एक उत्साह होता. आणि त्या उत्साहापूर्वी साहेबांना मी जे काम आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या होत्या साहेबांकडे मांडला. साहेबांनी कधी नाही म्हटलं. साहेबांच्या नेहमी हिरवा पेननी मार्किंग करत गेले साहेब आणि आदेश देत गेले. आज तो काम दिसतंय त्या क्षेत्रामध्ये. म्हणून आम्ही असं ठरवलं की हे गोरगरीब जनता सर्वांना लोकांना केक खाऊ द्या साहेबांच्या वाढदिवसाने आणि सर्वांना तोंडातून साहेबांना उदंड आयुष्य लाभो हे महाराष्ट्राच्या कुलदेवी तुळजा भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो. शिर्डीच्या साईबाबा चरणी प्रार्थना करतो. कोल्हापूरच्या आई लक्ष्मीकडे प्रार्थना करतो की हे देवी, हे देव या साहेबांना त्यांच्या हाताने असंच मीरा भाईंदरच्या विकासाच्या सोबत, ठाण्याच्या विकासासोबत महाराष्ट्राचा विकास घडू द्या आणि साहेबांना उदंड आयुष्य लाभू द्या. सर, मीरा भाईंदर शहरामध्ये जो ज्वलंत प्रश्न उभा झालेला आहे, मराठीचा मुद्दा, ज्याप्रमाणे एकीकडे लाडक्या बहिणीचा मुद्दा या ठिकाणी आणून लाडक्या बहिणींचं भलं करणारे प्रताप सरनाईक साहेब, आता दुसरीकडे सर्व धर्म समभावाची भावना ठेवून मराठीचा मुद्दा घेऊन या ठिकाणी सरनाईक साहेब लढत आहेत. कसं बघता या विषयात? आपण बरंच खरं सांगितलं की जी ही लाडकी बहीणची जी संकल्पना होतं ते आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांची होती. त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे ही संकल्पना मांडली आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि त्या टायमाला हे योजना सुरुवात करण्याच्या मंजुरी भेटली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या लाडकी बहीणचा फायदा बहीण लोक घेत आहेत. आता दुसरा जे आपण एक मुद्दा सांगितलं की मराठी भाषेचा, त्याच्यासाठी कोणीही रिक्षा चालकांना, उत्तर भारतीय रिक्षा चालकांना घाबरायचे कारण नाही. साहेबांनी तिकडे काही एक्झाम होणार नाही आहे. थोडंसं महाराष्ट्रामध्ये आपण 15 वर्षाचा रहिवासा दाखला घेतो, त्याच्या इथे उद्योगधंदे करतो, व्यापार करतो, रिक्षा चालवतो, रोजी रोजगार करतो. तर तुटी फुटी भाषामध्ये आई, ताई, मौसी, इकडे तिकडे अशी प्रकारची भाषा लोकांना शिकणे गरजेची आहे. आणि ज्या लोक शिकले नसतील त्यांना शिकवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल. आणि याच्यामध्ये काही लोकांनी अफवा फैलवत आहेत की नाही इथे सगळ्यांचं परमिट कॅन्सल होणार आहे, रिक्षे जप्त होणार आहे. असं काही होणार नाही. असं करण्यासाठी सरनाईक साहेब या राजनीतिक क्षेत्रामध्ये आले नाही. लोकांना काय देणं आहे त्या दृष्टिकोनातून त्यांची समाजसेवा या शहरामध्ये चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. कोणाला घाबरायची कारण नाही. सगळे उत्तर भारतीय बंधू असतील, कोणी असतील, कोणाला घाबरायची कारण नाही. त्यांच्या पाठीशी सरनाईक साहेब आहेत, त्यांच्या पाठीशी शिंदे साहेब आहेत, त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे.